Hare Rama
यति सिन्धुर्वदनोदेवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसा निवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्नरसिंहमहं भजे मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये श्रूयतां देवदेवेश त्वदीयेनावदानेन कथयिष्ये शुभाकथा सकलकलिकल्मषापहारिणे तापत्रयोन्मूलिनि विधिवज्जन्मनोहारिणे रम्या श्रीमद्भागवतग्रन्थान्तर्गतयथा सम्बन्धी कथेयं प्रस्तूयते नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत् किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वकालीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैर्नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् सुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तकम् विदेष्टपत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विरेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि
नाम विजेतांसी देवी भगवती सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते जया संगतीने मनोदयिता जडभास गेला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरो कसामी गुरुपादुकेला चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्यः बृहद्व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः निरीक्षागकुड्यागतं वीतगर्वः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सायिनाथं च तच्छिष्यं श्री उपासने सद्गुरुं देवीं गोदावरीं चैव वन्दे गुरुपरम्पराम् कदा वृन्दारण्ये विमलयमुनातीरपुलिने चरन्तं गोविन्दं हरजलसुधादिसहितम् अये कृष्ण स्वामी मधुरमुरली वादन विभो प्रसीदेत्याक्रोशन् निमिषविघ्नेश्वरामि दिवसा कुण्डलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव वृंदावन विहारी लाल की राधा रानी की यमुना मैया की गंगा माता की सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु श्री चिन्मयानंद महाराज की सद्गुरु श्री वामनानंद स्वामी महाराज की सद्गुरु श्री उपासनी बाबा महाराज की सद्गुरु श्री गोदावरी माता की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुक उवाच नन्दस्त्वात्मज उत्पन्ने जाता लालो महामना आहूय विपरान् वेदज्ञान् स्नातशुचिरलङ्कृतः वाचयित्वा स्वस्तेन जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा दीनो नान्युते प्रादात् विपरेभ्यः समलङ्कृते तिलाद्रीं सप्तरत्नं
शुद्ध्यन्ति दाने सन्तुष्ट्या द्रव्याण्यात्मात्मविद्यया अकारण कर्णावर्णाने सच्चिदानंद आनंदकंद भगवान श्रीकृष्ण चंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये तल्लीन झालेले महात्मा शुकदेवजी महाराज बरकेताना वर्णन करतात, राजन आज गोकुळेमध्ये परब्रह्म अवताराला आलेले आहे. ब्रह्मेव सगुणम बभौ, आज परब्रह्मानं सगुण रूप धारण केलं आणि ते गोकुळेमध्ये आलेले आहे. परब्रह्म निष्कामतो हा गवळीया घरी, असं भगवंताचं वर्णन आहे. राजा ज्या क्षणी नंद बाबांना आपल्याला पुत्र झाला ही वार्ता कळते, त्याच क्षणी नंद बाबांनी सचैल स्नान केलेले आहे. नंदांना अतिशय आनंद झाला. नंदांनी नवीन वस्त्र परिधान केलं, अलंकार घातले. कारण आजपर्यंत नंद बाबांच्या गृहस्थाश्रमामध्ये अपूर्णता होती, पुत्र संतान नव्हतं. आज नंदांचा गृहस्थाश्रम पूर्ण झाला, म्हणून आज नंद बाबा स्वतःला अलंकाराने सजवत आहे. वेदांत ब्राह्मणाला बोलवलंय आणि नंदाने त्यांच्याकडून जातकर्म नामकरण, जातकर्म हा संस्कार करविलेला आहे. स्वस्ती वाचन करवलंय, पितरांचं देवतांचं अर्चन करविलंय. आणि नंद बाबा अत्यंत श्रद्धेनं आलेल्या सगळ्या ब्राह्मणांना, भूदेवांना दान देत आहे. पितरांचं अर्चन केलं, देवांचं अर्चन केलं. आपल्या कार्यामध्ये आपण विद्यमान असणाऱ्या सर्वांना बोलवतो, मग दिवंगत पितरांना सुद्धा आपण बोलवलं पाहिजे. म्हणून नांदी श्राद्ध नावाचा विधी केला जातो, ज्या विधीतनं पितरांना तृप्ती देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मग कार्याची सुरुवात केली जाते. नंदाने वस्त्रालंकाराने सुशोभित अशा सालंकृत काही दान दिले. कुठल्याही कार्यामध्ये आपल्या इकडे दानाचं फार महत्व सांगितलंय. 10 मुख्य दान सांगितली आहे. गोदान, भूमिदान, वस्त्रदान, तिलदान, सुवर्णदान, घृतकुंभदान. नंद बाबांनी वयस्विनी तरुणी अशा धेनू दान दिल्या. धेनू कोणाला म्हणतात? आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि या गिरवाण वाणीचं एक फार मोठं शब्द भंडार आहे, वैभव आहे. व्होकॅब्युलरी जी आहे आपली संस्कृत भाषेची ती सर्व समृद्ध आहे. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि समृद्धिमान अशी संस्कृत भाषा आहे. थोडं क्षमा मागून बोलतो. व्यवहार जरी सगळा होत असला तरी इंग्रजी भाषा एक दरिद्री भाषा आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. इंग्रजी भाषेमध्ये शब्द समुच्चय कमी आहे. उदाहरण पाहिजे झालं तर इंग्रजीमध्ये पाण्याला काय म्हणतात? वॉटर. दुसरा शब्द आहे का पाण्याला इंग्रजीमध्ये? समानार्थी दुसरा शब्द दाखवा. H2O कोणी म्हणेल ते सूत्र झालं. तुम्ही आता संस्कृतकडे घ्या, अमरकोश काढा आणि अमरकोशामध्ये पाण्याला उद्देशून किती शब्द आहेत बघा. वारी म्हणजे पाणी, अंबू म्हणजे पाणी, पय म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी. एका शब्दाला समानार्थी कित्येक शब्द आहे.
म्हणून ही देववाणी आहे, देवभाषा आहे. सगळ्या गायींना धेनू म्हणत नाही. धेनू कुणाला म्हणतात? जी सध्या प्रसूत आहे, नुकतीच व्यालेली आहे, तिला धेनू म्हणतात. बाकी सगळ्या गायींना धेनू, जी आटलेली आहे, जी म्हातारी आहे, जी भाकड आहे, तिला धेनू म्हणत नाही. ही विशेषता आहे संस्कृत भाषेची. धेनू शब्द म्हटला की ती सवत्सा काय हे आलंच आलं. नंद बाबाने किती गायींचं दान दिलं असेल सांगा बरं तुम्ही आकडा. नंद बाबाने 2 लाख गायींचं दान केलं. धेनूना नियुते प्रादा विपरेभ्य समालंकृते. 2 लक्ष गायी दान दिले. गोधनाला काही कमीच नाही असते. त्यावेळेला श्रीमंती गोधनावर मोजली जात असे. सोन्याच्या किती मोहर आहेत याला किंमत नसे, गायी किती आहेत घरी याला महत्व असतं. पण व्रजमंडळामध्ये निरनिराळ्या कॅटेगरीज होत्या, स्तर होते वेगवेगळे. नंद हे नाव नाहीये, नंद ही संज्ञा आहे, नंद ही पदवी आहे. तिथे वेगवेगळ्या पदव्या होत्या. नंद, उपनंद, वृषभानु. गर्ग संहितेमध्ये याचं विस्तारानं वर्णन आहे. संतूर बंद कर, दुसरं माझ्या काय असलं. नंद कुणाला म्हणतात? ज्याच्याकडे 9 लाख गायी सांभाळायचं सामर्थ्य आहे त्याला नंद म्हणतात. 9 लक्ष गायी. 6 लाख गायी जो सांभाळतो त्याला उपनंद म्हणतात. 5 लाख गायी सांभाळणारा वृषभानु आहे. नंद बाबांनी 2 लक्ष गायीचं दान दिलं. सालंकृत अशा गायी दान दिल्या. त्यांची शिंग सोन्यानं मडवली. पाय त्यांची खुरं सगळी चांदीनं मडवली. शेपटांना रत्न जडवले. अशी गाय दान द्यायची असली ना, उचलून लगेच दिली ही घेऊन जा असं पण असं नाही झालं. त्याचा विधी आहे म्हणा दानाचा. सालंकृत अशी गाय. नुसते दान द्यायचे नाही, दान दिल्यानंतर ज्याला दान दिलंय त्याला त्या गायीच्या 1 वर्षाच्या चाऱ्याची व्यवस्था करून मग दान द्यायचं. मरी गाय बंबन दान असं नाही झालं. एका कंजूस माणसाला गाय दान करायची होती. गाय मरायला लागली. तो एका गुरुजींकडे गेला. गुरुजी चला लवकर मला गाय दान द्यायची. गुरुजींनी म्हटलं याला कधीच दान देण्याची इच्छा होत नाहीये, आपली पूजा आपण नंतर करू. कारण बुद्धी बदलली तर काय करतात? जलाही प्राणीनाम मती. म्हणून असं म्हणतात की दान देण्याची इच्छा झाली ना लगेच दान देऊन टाकावं. त्वरित दान महापुण्य. उद्या करून परवा करू असं म्हटलं ना, बुद्धीमध्ये जर काही भेद निर्माण झाला तर दान देण्याची इच्छा मावळून जाते, दान देणं राहून जाते. दानाला तातडी केली पाहिजे. त्याला सरळ गोठ्यामध्ये नेलं आणि म्हटलं सोडा लवकर संकल्प. आणि पडली कशामुळे काय नंतर सांगतो म्हणले. संकल्प सोडला आणि सांगितलं आता हे बघा तुमच्याकडे ही गाय घेऊन जा म्हणले. ती म्हणायला आली होती अशी गाय घेऊन जा, काय उपयोग आहे? विरोधाचा भाग सोडा. दान असं द्यावं की समोरच्या व्यक्तीला त्या दानाचा उपयोग होईल असं द्यावं. आपल्याकडे काही याचा उपयोग नाही देऊन टाका दान असं म्हणता आलं नाही. उत्साहात दान द्यावं आणि तात्काळ दान द्यावं. वेळ विलंब करूनही दान द्यावं. महाभारतामध्ये एक प्रसंग आलाय. दानशूर असं कर्ण आहे, त्या कर्णाकडे एक ब्राह्मण दान मागायला आला.
नावी त्याची हजामत करत होता. आता कर्ण राजा होता महाराज. नाव्याला पाणी लागतं ना हजामत करायला. ते कर्णाच्या कडे सोन्याच्या वाटीत पाणी घेतलं जायचं रोज. जेव्हा जेव्हा यायचं तेव्हा नाव्याला सोन्याच्या वाटीत पाणी. तो ब्राह्मण दान मागायला आला. कर्णानं काय केलं, डाव्या हाताला वाटी होती, ती वाटी तशीच उचलली आणि ब्राह्मणाला दान देऊन टाकले. कोणीतरी म्हटलं, महाराज निदान स्नान तरी करायचं की नाही, अशा अवस्थेत तुम्ही दान दिलं. तो ब्राह्मण थांबला असता ना थोडा वेळ. कर्णानं म्हटलं, गोड उत्तर दिलंय. कर्णानं म्हटलं, तो ब्राह्मण थांबला असता, पण कदाचित स्नान होईपर्यंत माझ्या शरीरातून प्राण निघून गेले असते तर दान देणं तसंच राहून गेलं असतं. प्राण कोणाच्या कधी जातील काय भरोसा आहे काय? मृत्यू न म्हणे लहान थोर. मृत्यू म्हणत नाही हा साधू आहे, हा महात्मा आहे, ना लहान आहे, ना मोठा आहे, ना श्रीमंत आहे. वेळ आली ना त्याची, बस तिथं नाही चालत. थांबा माझं 2 दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न आहे, तेवढं झाल्यावर जाऊ. नाही, लगेच. ज्ञानोबा वर्णन करतात, जो माशी पाक पाकडे तव हे सर. माशीला तरी पंख पडवायला वेळ लागेल, पण शरीरातून प्राण निघून जायला तितका वेळ लागणार. क्षणभंगूर नाही भरवसा. कधी कधी चांगल्या प्रसंगामध्ये मृत्यू होतो, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. कधी कधी वाईट प्रसंगात मृत्यू येतो. आमच्या गावाकडे त्या ठिकाणी एक घटना घडली काही दिवसांच्या पूर्वी. खूप भक्त होते, सद्भक्त होते. दररोज शेतामध्ये जायचे. शेतात जायला निघाले आणि मध्येच उन्हामध्ये चक्कर आली. बाजूला गाडी उभी केली आणि तिथेच पडले. प्राण निघून गेला. 2 तास कोणी पाहिलंच नाही त्यांच्याकडे. हायवेवर अजून कसे आले, मग शोधाशोध सुरू झाल्यानंतर मग कळलं मरून पडले. कोणत्या वेळेला मृत्यू येईल नाही सांगता येत. एक घडलेली घटना आहे. फार वर्षापूर्वी, 25-30 वर्षापूर्वी असा अधिक मास आला होता आणि आम्ही पनवेलला गेलो होतो कथेला. ज्येष्ठ नागरिक संघानं कथेचं आयोजन केलं होतं. तिथे एक ग्रस्त होते. भगवद्गीतेचा खूप त्यांना लढा होता. खूप लोकांना भगवद्गीता शिकवली त्यांनी. त्यांना कळलं भागवत आहे. तेव्हा त्यांनी त्या संयोजकांना म्हटलं, मला भागवत ऐकायचं, काय कॉन्ट्रीब्युशन असेल वगैरे ते सगळं मी द्यायला तयार आहे. माझा परिचय त्यांचा करून दिला. महाराजांनी खूप लोकांना भगवद्गीता शिकवली. रोज ते भागवत कथा ऐकायला यायचे. शेवटच्या दिवशी रोज येणाऱ्या मुलाला त्याने म्हटलं, आज तू येऊ नको, आज माझा मी जातो म्हणले. भागवत कथा झाली. ते झाल्यानंतर गीता पाठ सुरू होता. 8वा अध्याय गीतेचा सुरू होता. मी पाहतोय त्यांना असं खुर्चीवर बसलेले होते आणि 8वा अध्याय सुरू असताना अचानकच त्यांनी मान टाकली. लोकांना वाटलं चक्कर आली वगैरे, बाजूला उतरलं. आमचा गीता पाठ झाला, आरती झाली, सगळं भागवताची समाप्ती झाली. आम्ही महाप्रसादाला बसलो आणि मी सहज चौकशी केली, अहो ते त्यांना चक्कर आली होती, ते बरे आहेत का आता? तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं 10 मिनिटापूर्वीच यांनी आपला प्राण सोडलेला आहे. काय मंगलमय मृत्यू आहे. पूर्ण भागवत कथा ऐकली आणि गीतेचा पाठ सुरू असताना सहज मान टाकली. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. भगवंताच्या कृपेनं हे सगळं साध्य होत असतं. नंद बाबांनी दान दिले उत्साहानं. 7 तिळाचे पर्वत दान दिले. रत्न आणि सुंदर वस्त्राने झाकलेले तिळाचे 7 पर्वत दान दिले. तुपाच्या घागरी दान दिले. सुखदेव महाराज एक संकेत करतात, कालेन स्नान शौचाभ्याम संस्कार
त्या आईला आणि बाळाला पूर्ण शुद्धी व्हावी यासाठी 6 महिना जाऊ द्यावा लागतो, 40 दिवस. हे गेल्यानंतर मग ती देवदर्शनाला लायक होते. काळानं काही गोष्टी शुद्ध होतात, स्नानानं शरीर शुद्ध होतं, रोज धुतल्यानं वस्त्र शुद्ध होतात. जे दररोज धुतलेलं आहे त्यालाच खरं सोवळं म्हणतात, धौत वस्त्र. संस्कार केल्यानं गर्भइत्यादिकांची शुद्धी होते, तपश्चर्याने इंद्रियांची शुद्धी होते, यज्ञानं ब्राह्मण शुद्ध होतात, दानानं धन शुद्ध होतं. दानानं धनाची शुद्धी आहे. आपल्याकडे आलेलं धन कसं आहे आपल्याला काय माहिती हो? पैशात लिहिलेलं असतं का 1 नंबर 2 नंबर वगैरे असं काही? मग आलेलं धन आपल्याकडे शुद्ध होऊन आपल्याला घेता यावं यासाठी शास्त्रानं दानाचा विधी सांगितलाय. परमश्रद्धेय आमचे काशीचे गुरुजी म्हणतात, दान ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे, दान हे अशी एफडी आहे की त्याच्यामध्ये गुंतवणूक थोडी आहे आणि रिटर्न फार आहे. तुम्ही थोडं दान द्या, शुद्ध अंतःकरणानं दिलं थोडंसं दान, भगवान आपल्याला अनंत असताना त्या ठिकाणी त्याचा परतावा देतो. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात कधीतरी ते मिळाल्याशिवाय राहत नाही. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे बघा, काय दान दिल्यानं काय प्राप्त होतं? सुवर्णदानी कांती परिमळू. सुवर्णदान जर दिलं ना तर पुढच्या जन्मी फार सुंदर कांती मिळते, गोरा रंग मिळतो, दिव्य शरीर सौंदर्य प्राप्त होतं सुवर्णदानात. गाईच्या दानानं काय मिळतं ऐका, गाईच्या अंगावर जेवढे रोम आहेत तितके सहस्र वर्षे गोलोकामध्ये आपल्याला निवास करता येतो. भूमीच्या दानानं काय मिळतं, भूमीमध्ये जेवढे कण आहेत मातीचे तितके सहस्र वर्ष वैकुंठामध्ये निवास करायला येतो. दानानं घर शुद्ध होतं, संतोषानं मन शुद्ध होतं आणि आत्मज्ञानानं आत्म्याची शुद्धी होते. राजा नंदबाबाने इतकं दान दिलंय. दान देता देता नंदबाबा थकले. किती वेळ दान देणं याचकांची रीग लागली महाराज. नंदबाबा थकले दान देऊन देऊन. नंदांनी काय केलं, या नमः पार्वती पतये हर हर महादेव. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे मुख्य पुजारी, मुख्य विश्वस्त आमचे परमस्नेही वेदमूर्ती श्री मधुकर अण्णा गवांदे गुरुजी यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याला इनामदार म्हणतात. भीमाशंकर क्षेत्राचे आदरणीय गवांदे अण्णा, त्यांचे चिरंजीव प्रसादजी सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. आज अण्णांच्या रूपानं मला असं वाटतं की प्रत्यक्ष भगवान भीमाशंकराचा आपल्याला प्रसाद या ठिकाणी आलेला आहे. परवाच त्यांचा फोन आला होता की आम्हाला तिकडे यायचंय, आश्रमामध्ये यायचंय, थोडं कथा ऐकायची आहे. मला खूप आनंद झाला. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अण्णांचं आमचं फार प्रेम आहे, फार स्नेह आहे.
भीमाशंकरमध्ये त्यांनी एक भागवताची कथा ही फार सुंदर रीतीने केली. शुकतालला आमच्या वेदमूर्ती फडके गुरुजींनी कथा केली होती, त्यावेळेलाही अण्णा शुकतालच्या कथेमध्ये श्री गोविंदम बालमुकुंद शुभदेव सांगतात, राजन नंद बाबांनी अपार दान धर्म केला. दान देता देता नंद बाबा थकले. थकल्यावर त्याने असं नाही म्हटलं आता उद्या या. नंदांना महामना म्हटलंय. यासाठी नंदाने काय केलं माहितीये का, आपला खजिनाच मोकळा केला, खुला केला आणि सगळ्यांना सांगितलं जिसको जो चाहे तो ले जाए. नंदांना असा अनुभव येतो की जितका आपण खजिना रिकामा करावा तितका तो भरलेला आहे. याचं कारण आहे भगवान श्रीकृष्णांचं आगमन झालं ब्रजमंडलामध्ये आणि साक्षात लक्ष्मीचा निवास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य देशोधडी नव्हे, लोकांनी भरभरून चांदीचं भंडार लुटलं. पाहिजे तेवढी चांदी दिली डोक्यावर. पुढे त्यांना काही लोक भेटले. त्याने म्हटलं क्या लाए नंदाचे के यहाँ से? बोले चांदी लाए. अरे चांदी क्यों लाए? पास में तो सोने का भंडार था, सोना ले आते. लोकांना म्हटलं अशी संधी पुन्हा मिळणार नाही, म्हणून त्याने काय केलं, चांदी तिथे टाकली, सोन्याचा भंडार लुटलं. बरोबर
घेऊन निघाले. पुढे गेल्यानंतर काही लोक त्यांना भेटले. त्याने म्हटलं क्या नाही नंदजी की यहाँ से सोना, अरे बगल में तो हीरो का भंडार था, रत्नों का भंडार था, वो ले आते. लोकांनी हिऱ्याचं रत्नाचं भंडार लुटलं. गोकुळाच्या पंचक्रोशीमध्ये लक्ष्मीचा निवास झाला. राजा गोपाळाने सार गोकुळ शृंगारलंय. सगळीकडे सडे घातलेले, रांगोळ्या घातल्या, गुड्या उभारलेल्या, आंब्याच्या पानांची, कमळाच्या पानांची तोरणं सगळीकडे बांधलेली. आपल्या गायींना झुली घातल्या, त्यांच्या अंगावर अलंकार घातले, गायींना सजवले. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सगळे गोपाळ नंद बाबांच्या अंगणामध्ये जमले. निरनिराळे वाद्य वाजताय, भिरी वाजताय, शहनाई वाजते, दुंदुबी वाजताय. मोठा आनंदाचा उत्सव तिथे साजरा होतो आहे. गोपाळ सजून धजून आले, नवीन वस्त्र परिधान करून आले, हातामध्ये काहीतरी उपहार भेट घेऊन आले. ते खेड्यात जरी राहत होते तरी त्यांना रीतभात माहिती होती. देवदर्शनाला जायचंय, रिकाम्या हाताला नाही जायचंय, नंदांच्या भेटीला जायचंय, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. राजा गोपींचं तर काही विचारूच नको रे. यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना सुद्धा अत्यंत आनंद झाला. त्यांनी वस्त्र अलंकार यांनी सजवले, ठेवणीतल्या साड्या काढल्या, पैठण्या, आणि त्या गोपी सुंदर वस्त्र अलंकाराने सज्जित होऊन डोळ्यामध्ये काजळ घालून निघालेले. आधीच तर मातामावल्यांना सजण्या धजण्याची हौस असते, आणि त्यात एखादं आवडीचं फंक्शन असेल ना, मग बघा किती वेळ लावतील काही सांगता येत नाही. राजा गोपीने आपल्या केसांमध्ये सुगंधी फुलांच्या माळा माळलेल्या आणि त्या घाईला निघाल्या, आणि त्या सुगंधी फुलांच्या माळा सुटून साऱ्या गोकुळातल्या रस्त्यांवर सुगंधी फुलांचा सडा पडत आहे. गोप्य समृष्ट मणिकुंडल निष्कंठ, चित्रांबरा पथिकाच्युत माल्यवर्ष, नंदालयं समलया व्रजतीर्वेणुः, व्यालोल कुंडल पयोधरहार शोभा. गोपींचं वर्णन शुकदेवाने खास केले, आणि या सगळ्या गोपी यशोदेच्या महालामध्ये जमल्या. एकच एक गर्दी झाली. प्रत्येक गोपीला घाई आहे की कधी एकदा यशोदेच्या लाडाला पाहते. आणि ती गोपी जेव्हा भगवंताला पाहते तेव्हा भगवंताच्या दर्शनानं त्या गोपीचं देवभान हरपतं. भगवंताच्या दर्शनानं त्या गोपींना अनुभव येतो अनंत जन्मीचा क्षीण गेला. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला से आनंदो, आता कोठे लावे माना, तुझे चरण देखलिया. भगवंताच्या दर्शनानं अनंत जन्मीचा क्षीण गेला असा अनुभव गोपींना येतोय. गोपी स्वतःला विसरते, किती वेळ बघते तिला कळत नाहीये. मागची गोपी तिला ढकलते, ए हो ना पुढे, आम्हालाही बघायचं ना, किती वेळ बघशील. ती गोपी यशोदेच्या लालाला आशीर्वाद देते. चिरंबाई ते बालके नंदराणी त्याला लाल झुकझुक जिये. निरनिराळे वाद्य वाजताय,
मोठा जल्लोष सुरू आहे. गोपाळांना नंद बाबांना आपल्यामध्ये घेऊन आनंदोत्सव साजरा करायचा आहे. पण नंद बाबा तिकडे ब्राह्मणांच्या वैदिकांच्या घोळक्यात अडकले. त्यांचे काही मंत्र संपेच ना. संहिता, पद, क्रम, जटा, घन, एक एक विकृती. आता गोपाळांना काय त्याच्यात रस आहे? एक ब्राह्मण मोठ्या आवाजात मंत्र म्हणत होता, त्याचा आवाज जरा बंद पडला, बाकी त्यांचे सपोर्टिंग आवाज होते. गोपाळाने काय केलं, पटकन संदेशातले नंद बाबांना उचललं आणि सगळेजण आनंदानं नाचू लागले. गोपाला गोपाला
विश्वेश्वरे नन्दे नन्दस्य व्रजमागते ततारभ्य नन्दस्य व्रजः सर्वसमृद्धिमान् हरेर्निवासात्मगुणैः रमा क्रीडमभून्नृप. शुकदेवजी सांगतात राजन, ज्या क्षणापासून भगवान श्रीकृष्ण व्रजामध्ये आले त्या क्षणापासून सगळ्या प्रकारची समृद्धी त्या वृंदावनामध्ये व्रजमंडलामध्ये आली आहे. भगवान आले म्हणजे आपोआप लक्ष्मी येतेच येते. म्हणून महात्मे लोक काय करतात, लक्ष्मीच्या मागे लागत नाही, भगवंताची आराधना करतात. भगवान जिथे तिथे आपोआप लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. शरयत इंदिरा शश्वधत्री, लक्ष्मीचं क्रीडास्थळ ते व्रजमंडल झाले. 6 दिवस पर्यंत भगवंताचा जन्मोत्सव चालला होता. 6 दिवस अहोरात्र. यानंतर नंदबाबांनी काही गोपाळांना गोकुळाच्या रक्षणार्थ नियुक्त केलं आणि नंदबाबा स्वतः मथुरेला आले कंसाचा वार्षिक कर भरायला. कंस त्या प्रदेशाचा सम्राट होता आणि नंदासारख्या छोट्या छोट्या राजांना दरवर्षी टॅक्स भरावा लागत असत. इतका आनंदाचा प्रसंग आहे, एवढं वर्ष राहू दे असं नाही. जुन्या काळामध्ये लोक प्रामाणिकपणाने टॅक्स भरत असत. आता टॅक्स वाचवण्यासाठी लोक नाना प्रकारच्या युक्त्या करतात. कंसाचा कर दिला आणि त्याबरोबरच कंसाला सुंदर मिठाई आणि वस्त्र अलंकार पण दिले. दरवर्षीच नंदबाबा येत, पण यावर्षी मिठाई वस्त्र अलंकार घेऊन आले. कंसाला जरा आश्चर्य वाटलं. कंसानं विचारलं, नंदराज मिठाईचीच खुशी नाही? अहो, कोणी टॅक्स भरायला पेढ्याचा पुडा घेऊन जातो का? रडत पडतच टॅक्स भरतात लोक. नंदाने सांगितलं, महाराज क्या कहूं, आज भगवान की बड़ी कृपा हो गई और मेरे घर बहुत वर्षों बाद मेरे घर लाला पैदा हो गए. कंसान म्हटलं, ओ नंदराज बधाई हो, आपका अभिनंदन. कंसानं ते मिठाई तोंडामध्ये घातली. ठीक आहे, आपल्याकडची मिठाई होते काय, व्रजातली मिठाई महाराज अप्रतिम. काय तिकडे मिठाई एकसे बडकर एक असते. आम्ही दरवर्षी काशीला जातो ना गुरुजींच्याकडे, तेव्हा तिकडे इतके मिठाईचे प्रकार असतात आणि अशी मिठाई असते ना, तशी मिठाई आपल्याकडे मिळतच नाही. कंसानं ते मिठाई तोंडामध्ये घातल्याबरोबर इतका आनंद झाला कंसाला, हो क्या बढिया स्वाद आहे. आणि मिठाई खाता खाता कंसानं म्हटलं, नंदराज आपका अभिनंदन, आपका पुत्र चिरंजीवी हो. आणि पुढे हे म्हटलं, तुमच्या मुलाच्या शत्रूंचा लवकरात लवकर नायनाट हो. आता कंसाला काय माहिती आपला कर्दन काळ तिथे. वसुदेवाने गुप्तरीतीने केलं होतं ते सगळं. नंद आले ते ऐकल्यानंतर वसुदेव त्यांना भेटण्यासाठी आले त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी. वसुदेवाने नंदाला म्हटलं, नंदा अरे फार बरं झालं रे तुला पुत्र झाला, नाहीतरी तुझं खूप वय झालं होतं. आतापर्यंत तुला मूळबाळ झालं नव्हतं आणि तुला संतान होण्याची आशा सुद्धा नव्हती, पण देवाची कृपा आणि आज तुला मुलगा झाला. हे बघा, देवाची कृपा काही करू शकते. गुरुचरित्रामध्ये कथा आहे ना, 60 वर्षाची ती वांझ स्त्री रोज प्रदक्षिणा करत असे. स्वामींनी म्हटलं, रोज प्रदक्षिणा का करते, आम्हाला का शिकवते? तिने प्रार्थना केली, स्वामी महाराज आता या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मला पुत्र व्हावा.
स्वामी महाराजांनी म्हटलं पुढच्या जन्माचं कोणी पाहिलं? या जन्मातच. तिने म्हटलं आता शक्यता नाही. स्वामी म्हटलं तू काही काळजी करू नको. 2 आंबे तिच्या पदरात घातले आणि सांगितलं हे बघ तुला पुत्र होईल. आश्चर्य महाराज. 60 वर्षाची स्त्री रजस्वला झाली. त्यानंतर तिने नियम पाळले. त्यानंतर ती गर्भवती झाली आणि तिला सुंदर पुत्र झाला. 12 दिवस झाल्यानंतर ती स्वामींच्या दर्शनाला घेऊन आली. स्वामींच्या पायावर ते लेकरू घातलं. स्वामी महाराज तुमच्या कृपेने आज माझ्या जीवनात सगळं शल्य दूर झालं. स्वामी म्हटलं चिंता करू नको, अजून तुला 4 मुलं होणार. भगवंताची कृपा काय करेल नाही सांगता येत. वसुदेवाने म्हटलं नंदा आणि आज आपली भेट झाली ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. अरे आपल्या प्रियजनांची भेट होणं हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचं चक्र असं आहे की कुणाचा वियोग होईल आणि कुणाची भेट होईल काहीही सांगता येत नाही. जसं नदीच्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांच्या बरोबर राहतील तसं नाही सांगता येत. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही का. नंदा अरे माझा मुलगा रोहिणीचा पुत्र तो तुझ्याकडेच आहे, तो खुशाल आहे ना, आणि तुझा पुत्र सुद्धा ठीक आहे ना. वसुदेवाने सांगितलं नाही की मी आलो होतो मी ठेवलंय वगैरे, गुप्त होतं सगळं. नंदा तू त्या बाळाचं पालन पोषण करतो म्हणून तो तुम्हालाच आईबाप मानत असेल, तुम्हालाच माता पिता मानत असेल. नंदा अरे ज्याच्यामुळे स्वजनांना सुख मिळतं तोच धर्म अर्थ आणि काम शास्त्र विहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो तो धर्म अर्थ काम हितकारक नाही. नंदाने म्हटलं वसुदेवा हे सगळं झालं पण कंसानं देवकीची 6 मुलं मारली. शेवटी एक मुलगी वाचली होती ती सुद्धा देवाघरी गेली. प्राण्यांचं सुख दुःख हे त्यांच्या भाग्यावर अवलंबून आहे, यात काहीच संशय नाही. भाग्य हेच प्राण्यांचा एकमेव आश्रय आहे आणि जीवनाच्या सुख दुःखाचं कारण भाग्य आहे. हे जो जाणतो ना त्याला ते सुख किंवा दुःख प्राप्त झालं तर सुख किंवा दुःख होत नाही झालं, त्यामुळे तो मोहित होत नाही. बघा मोठ्या लोकांची पद्धत कशी असते. आपल्याला मुलगा झाला आहे हा आनंद बाजूला ठेवून नंद बाबा वसुदेवांच्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखात सहभागी होतात आणि आपल्या मुलांच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवून वसुदेव नंदाच्या पुत्र प्राप्तीच्या आनंदात सहभागी होतात आणि म्हणून दोघांच्या घरी परमानंद कृष्णावत होतोय. हे बघा आपल्याला सुख मिळवायचं असेल तर सोपा मार्ग आहे. दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा, आपोआप आपल्याला सुख मिळेल. दुसऱ्याच्या मार्गामध्ये काटेपासून आपल्याला कदापि सुख प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी साधू पुरुषाचं लक्षण सांगताना म्हटलंय महात्मा कसा असतो, परसुखे जाय सुखावतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, त्याला महात्मा म्हणतात. तो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो. कधी कधी आपण आपल्याला पडताळून पाहावं आपल्यामध्ये संतत्व आहे की नाही. कसं पाहणार. शेजाऱ्याच्या दारात फॉर्च्युनर गाडी येऊन उभी राहिली आणि आपल्या मनात जर मनोमन आनंद झाला समजावं आपल्या अंतरंगात संतत्व आहे, एखादा तरी गुण आहे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं आणि दुसऱ्याचं दुःख झालं त्या दुःखानं आनंद
मागे संत झाले. नरसिंह मेहताने संतपणाला म्हणावं म्हटलंय. वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाने रे. सुखी होणारा संत असतो. म्हणून भगवान दोघांच्या घरी अवताराला येतात. वसुदेवाने म्हटलं, नंदा तुम्ही आता कर म्हणलाय ना, आता लवकरात लवकर गोकुळाला जा. गोकुळात काही संकट येण्याची भीती आहे. माझ्या गुप्तहेराने वार्ता दिली आहे, संकट येण्याची भीती आहे. भीती कसली महाराज? आलंच संकट. जेव्हा योग मायेनं सांगितलं कंसाला, तुझा 8वा महिने जवळच जन्माला आलेला आहे, कंसानं मध्यरात्री आपली सभा भरवली. कधी कधी रात्री सुद्धा कोर्ट उघडावं लागतं. कंसानं आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या समोर प्रश्न ठेवला. योग मायेनं सांगितलंय, माझा वैरी जन्माला आलाय आणि तो लहान आहे, तोपर्यंत त्याला मारणं सोयीचं होईल. कसं मारणार? एकाने म्हटलं, महाराज चिंता क्यों करते हो, आप सिर्फ उसका पता बता दो, हम जाकर उसका काम तमाम कर देते. कंसाने म्हटलं, नेमका पत्ता माहिती नाही ना, परिसरात कुठेतरी जन्माला आलाय असं सांगितलंय, नेमकं कुठे शोधावं त्याला? काय करावं? सगळे हवालदिल झाले आणि एवढ्यात एक मॅडम उठून उभे राहिले. पूतना, बकासुराची बहीण. तिने म्हटलं, महाराज आप चिंता मत कीजिए, मैं तुम्हारे बहीण का वध करूंगी. योजना सांगितली. मी सुंदर स्त्रीचं रूप धारण करते, माझ्या वक्षस्थलावर जहान विष लावते आणि 8-10 दिवसामध्ये मथुरेच्या पंचक्रोशीत जेवढी लहान बालकं जन्माला आलेली असतील त्या सगळ्यांना विष देऊन ठार मारते, सरसकट मारते. त्याच्यामध्ये तुमचा वैरी आपोआप येईल. कंसाला तिची योजना पटली आणि कंसानं पूतनेला आज्ञा दिली. पूतना निघाली. कंसेन प्रणिता घोरा पूतना बालघातिनी शिशुमुष्टचार निघनंती पुरग्रामव्रजादिषु. क्रूर होती पूतना. पूत म्हणजे पवित्र, ना जी अपवित्र आहे ती पूतना. लहान मुलांना मारणं एवढंच तिचं काम होतं.
लहान मुलं मारत मारत ती पूतना निघाली. भगवान अष्टमीला रात्री आले आणि नवमीला सकाळी पूतना निघाले सुद्धा. पण पूतनेला गोकुळमध्ये यायला 6 दिवस लागले. गोकुळेच्या परिसरामध्ये ते फिरत होती. 6 दिवसानंतर तिला गोकुळ शहर दिसलं. पूतना विचार करते, मी एवढे दिवस गिरट्या घालते इथे, हे शहर मला कधी दिसलं नाही, अचानक कसं दिसलं? याचं कारण होतं, भगवंताने विचार केला की माझ्या जन्मोत्सवाचा आनंद या सगळ्या माझ्या गोप गोपींना मनमुराद लुटता यावा, कुठलं संकट येऊ नये म्हणून भगवंताने काय केलं होतं, गोकुळेच्या भोवती आपलं मायेचं आवरण घातलं होतं. 6 दिवस आणि ते मायेचं आवरण भगवंताने 6व्या दिवशी काढून घेतलं आणि पूतनेला झगमगणार होते गोकुळ शहर दिसलं. पूतना आतमध्ये शिरली. वेशीवर गोपाळ ठेवले होते नंदबाबांनी रक्षणार्थ, सिक्युरिटी, पण त्याने कोणीही पूतनेला अडवलं नाही, चौकशी सुद्धा केली नाही कोणी. कारण पूतनेनं असं सुंदर रूप धारण केलं होतं की तिला पाहून सगळ्यांना असं वाटलं की स्वर्गातली एखादी देवता आमच्या लालाला आशीर्वाद द्यायला आली आहे. तो कुणीही पूतनेला अडवलं नाही. पूतना आतमध्ये आली. पूतनेनं पाहिलं सगळं शृंगारलेलं आहे. नंद बाबांचा वाडा तर अप्रतिम शृंगारलेला आहे. चौकशी केली, का हो कसला उत्सव चालू इथे? एकानं सांगितलं, अहो बाई काय सांगावं तुम्हाला, आमचे राजे नंद बाबा त्यांना फार वर्षानं पुत्र झालाय, त्याचा आनंदाचा उत्सव झालाय. पुत्र झाला म्हटलं की पूतना सावध झाली आणि तिनं अनुमान लावलं, अंदाज बांधला. तिने म्हटलं आमचे कंस महाराज सामान्य नाहीये, VIP. मग आमच्या कंस महाराजांचा वैरी सुद्धा पुणे सोम्यागोम्याच्या सामान्य घरात जन्माला येणार नाही, तो सुद्धा असा VIP घराण्यात जन्माला आला असला पाहिजे, म्हणजे तो नक्की इथेच असला पाहिजे. अंदाज मानला आणि पूतना आतमध्ये शिरली. यशोदेनं पाहिलं कधीतरी सुवासिनी स्त्री आलेली. कपाळावर कुंकू असलं ना तर बायकांना ओळखीची गरज नाही, कुठून आलात काय वगैरे, लगेच हळद कुंकू लावणं सुरू होतं, लगेच तिथून पुढे ओळख सुरू होते. माणसं तरी आधी ओळखीत आहे की नाही हे पाहून बोलतील, पण बायकांना त्याची गरज नाही. महाराज सुवासिनी दिसले ना की लगेच त्या ठिकाणी त्यांचं सुरू होतं. यशोदेचा नियम आहे, कुठली पण सुवासिनी आली, कोणती सुवासिनी आली तरी सुद्धा रोज तिची आलेल्या सुवासिनीची वस्त्र अलंकाराने पूजा करायची. यशोदेनं पूतनेचं पूजन केलं. पूतनेनं विचारलं, का बाई साहेब हे सगळं कशासाठी, काय कारण आहे? यशोदा शुद्ध मनाची आहे, आडपडदा न ठेवणारी आहे. यशोदेनं सांगितलं, बाई मला फार दिवसांनी पुत्र झालाय. पुत्राच्या उत्सवाच्या निमित्तानं हे सगळं चाललेलं आहे. पुत्राने म्हटलं, वा अभिनंदन बाई साहेब तुमचं, आम्हाला बघू दे ना तुमचा बाळ कसा आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या ठिकाणी बाळ बाळंतीला पाहायला जाण्याची पद्धत असते. मग त्या बाळाला पाहायला जातात. जुना काळ होता, आधी पाय धुवायचे बाहेर, मग अंधाऱ्या खोलीमध्ये ते बाळ असतं तिकडे जायचं. आता सगळं बदललं.
विचार केला की हिची सुवासिनी म्हणून ओटी बिटी भरली हे ठीक झालं, पण माझं बाळ कसं दाखवावं? परिचयाची नाही, कुठली काय माहिती नाही, न जाणवायची दृष्ट लागली तर नवसा सयासानं मूल झालं ना, माता भावाला सहज कोणाला दाखवत नाही. यशोधर म्हटलंय बघा, आत्ताच तो झोपलाय, रात्रभर जागा असतो, आताच तो कुठे झोपलाय. तुम्ही असं करा ना, पुढे कधी याल ना पुढच्या चक्करला, तेव्हा मग तुम्हाला मी दाखवेन. भगवान इकडे विचार करतायत आपलं भवानीचं पहिलं गिराईक, आणि यशोदा मग परस्पर वाटेला होते की काय. आतून त्याने ओरडायला सुरुवात केली. आवाज ऐकल्याबरोबर पुतण्याने म्हटलं, भाईसाहेब तुम्ही तर म्हटलं तो झोपलाय, बघा ना तो बहुतेक मलाच बोलवत असावा. भगवंताने म्हटलं, अहो माशीची आपकोही बोला राहा. नाईलाज झाला यशोदेचा. यशोदेनं आतमध्ये आणलं महालामध्ये. महाराज काय ऐश्वर्य आहे, सोन्याच्या रत्नजडीत पाळण्यामध्ये यशोदेनं आपल्या लालाला झोपवलेले. यशोधर म्हटलं, बाई बघा लांबूनच पहा बरं, त्याला हात लावू नका, मी दूध ठेवले चुलीवर, मी जाते. यशोदा निघून गेली. पुतना जवळ आली. तिनं म्हटलं, लवकरात लवकर आपलं कार्य संपवलं पाहिजे. पुतनेनं खस्तशी पांघरून ओढलं, भगवंताला आपल्या मांडीवर घेतलाय आणि आपला विषमेस्तन भगवंताच्या मुखामध्ये पुतनेनं दिला. भगवान तिच्याकडे पाहतात आणि डोळे मिटतात. पुतनेकडे पाहून भगवंताने डोळे का मिटले? महाराज भक्ती रसायनकारांनी, भक्तिशास्त्रकारांनी याची 27 कारणं दिली आहेत का डोळे मिटले. सगळी कारणं पाहता येणार नाही, 1-2 कारणं पाहू. प्रभूने विचार केला की या पुतनेला आज माझं दर्शन झालंय, आज माझा स्पर्श झालाय, काय पुण्य केलं असेल या पुतनेनं मागच्या जन्मामध्ये. भगवंताचं नाम सुद्धा मुखाला यायला पुण्य लागतं, मग त्याचा स्पर्श, त्याचं दर्शन याच्यासाठी किती पुण्य लागत असेल. डोळे मिटून भगवान पुतनेचा मागचा जन्म पाहतात. असं वर्णन येतं, मागच्या जन्मामध्ये ही पुतना बलिराजाची बहीण रत्नमाला होती. ज्यावेळेला भगवान वामनांना पाहिलं तेव्हा वामनांचं ते बालरूप पाहिलं, इतका आनंद झाला रत्नमालेला. किती सुंदर बालक आहे, असं बालक मला जर मिळालं तर वात्सल्याची भावना निर्माण झाली. आणि एवढ्यात कोणीतरी सांगितलं, बाईसाहेब ते बालक साधं नाहीये, त्यांनी बलिराजाला वरून खाली आणलेलं आहे. मनामध्ये क्रोध निर्माण झाला, याला ठार मारावं अशी इच्छा उत्पन्न झाली. 2 परस्पर विरोधी भावनांचा संगम झाला. भगवान वामनाने ते जाणलं आणि भगवान वामनाने म्हटलं, रत्नमाले तुझी इच्छा आता नाही, पण पुढच्या जन्मात, पुढच्या अवतारात पूर्ण करेल. आणि ती रत्नमाला पुतना बनून आली. वात्सल्याची भावना आहे म्हणून स्तनपान करवते, आणि मारण्याची भावना आहे म्हणून विषत असते. दुसरं कारण सांगितलं महात्म्यांनी. भगवंताने विचार केला, आता आपल्याला विष प्यायचंय, विष प्यायचा आपल्याला सराव नाही, आपण कधी विष प्यालो नाही. मग भगवंताने काय केलं, मनातल्या मनात भगवान भोलेनाथ शंकरांची आळवणी करायला सुरुवात केली. भगवान शंकरांना आवाहन करताय, आइए बोले बाबा, आप तो कभी भी विष पी सकते हो, आपका काम है, आप आइए, आप पियो विष, मैं पीऊंगा दूध. वाह. भगवंताने पुतनेचं स्तनपान करत असताना तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. शुकदेवाने फार सुंदर वर्णन केलंय. वेदांत शास्त्रामध्ये रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला जातो. रज्जूवर सापाचा भास होतो, पण शुकदेवाने इथं हा दृष्टांत उलट करून दिलाय. सामान्य मनुष्य दोरीला साप समजून पकडतो आणि घाबरतो, पण पुतनेनं काय केलं माहिती का? इथे शुकदेवाने फार सुंदर दृष्टांत व्यत्यास करून दिलाय. पुतनेनं सापच हातात धरलाय आणि सामान्य दोरी समजून सापाला
हातात धरलं. हे बालक सामान्य आहे असं समजून पोतना भगवंताला धरते. भगवंताने पूतनेचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. पूतना व्याकुळ झाली. छातीमध्ये कळ उठली. विचार करताय मी आतापर्यंत इतकी मुलं मारली आहेत पण असा अनुभव कधी आला नाही. हे कार्ट जरा निराळाच दिसतंय. भगवंताने काय केलं, आपला हात तिच्या गळ्यामध्ये घातला आणि तिचे पूर्ण प्राण ओढू लागले. सा मुंज मुंजाल विदे प्रवाशिणी निष्पीड्यमाना अखिल जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरण भुजो प्रस्विन्न गात्राख्यपती रोध. सोड सोड सोड. भगवंताने असं धरून आवळून धरलं होतं तिला. प्रभूंनी म्हटलं पूतने मावशी, एक तर मी लवकर कोणाला माझ्याजवळ येऊ देत नाही आणि कोणी आला ना त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही. आता असं तुम्हाला सोडणारच नाही. पूतना व्याकुळ झाली, बाहेर आली. तिनं आपलं मूळ रूप प्रदर्शित केलं. पर्वतासारखी ती बाण पूतना प्रचंड आवाज करते. तिच्या गर्जनेनं सार गोकुळ हादरून गेलं. सगळेजण घाबरले. यशोदा मैया घाबरली. माझा बाळ पाळण्यामध्ये निघलेला आहे, न जाणं तो घाबरेल म्हणून येऊन पाहते तर पाळण्यामध्ये बाळ नाहीये. काळजाचा ठोका चुकला. यशोदाने बाहेर पडते. पूतना आकाश मंडळातून त्या ठिकाणी जाते. सगळे गोपाळ तिचा पाठलाग करतात आणि भगवंताने पूतनेचे पूर्ण प्राण ओढून घेतले आणि गतप्राण झालेला पूतनेचा तो देह खाली पडला. कितीतरी झाडं त्याच्याकडे चिरडून गेली. भगवंताने पूतनेला कुठे पाडलं? गोकुळेच्या सीमेच्या बाहेर. गोकुळेत जर पूतना पडली असतील, सगळ्यांची घरं जर मोडली असतील तर सगळ्यांनी म्हटलं असतं काय अभद्र लेकरू आहे, जन्माला आला आमच्या सगळ्यांची घरं मोडली. अपवाद नको. पण भगवंताने काय केलं, पूतनेला गोकुळेच्या बाहेर एक कंसाचं उद्यान होतं, रॉयल गार्डन, राजोद्यान. खूप सुंदर उद्यान होतं. फळं फुलं झाडं. भगवंताने विचार केला या उद्यानाचा आपल्याला काही उपयोग नाही. देवासाठी उद्यान नाही, कंसासाठी वापरलं जात आहे. या उद्यानाचाही काही उपयोग नाही. म्हणून त्या बागेमध्ये पूतनेचा देह पाडला. सगळी बाग उद्ध्वस्त झाली. सगळेजण धावत येतात. कुणाचं तरी लक्ष केलं. पूतनेच्या छातीवर भगवान खेळत होते. शिड्या लावून भगवंताला खाली काढलेला आहे. यशोदेनं जवळ घेतलं. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतोय. सगळ्या गोपी जमल्या आणि या गोपी चर्चा करू लागल्या. यशोदेला बोलू लागल्या, यशोदे तुला सांभाळणं होत नसेल तर आमच्याकडे दे, सोन्यासारखं लेकरू. यशोदेने म्हटलं इथून पुढे अशी चूक नाही होणार. एका म्हातारीने म्हटलं अगं तिला किती बोलायला आता, त्या लेकराकडे पहा, त्या बाळाकडे पहा, ते घाबरलं असेल, त्याला दुष्ट झाली असेल, बाधा झाली असेल. आणि मग सगळ्या गोपी भगवान श्रीकृष्णांची भगवंताची दृष्ट काढू लागल्या. एका गोपीने म्हटलं यशोदे जरा गोमूत्र आण. गोमूत्र आणलं. तिने गोमूत्रात हात बुडवला आणि भगवंताच्या अंगावर गोमूत्र शिंपडू लागली. आता 100 गोपी होत्या तिथे. प्रत्येकीला वाटलं आपणही करावं. मग सगळ्याजणी गोमूत्र शिंपडू लागल्या. देवाच्या नाकात तोंडात गोमूत्र जाऊ लागलं. काय करतो, भक्ताच्या कचाट्यात देव सापडला ना तर काही करता येत नाही. एक जरा 75 वर्षाची जास्त सिनियर गोपी आली. तिने म्हटलं वेडा का कोळ्या, एवढी मोठी बाधा नुसतं गोमूत्रावर निघत असते का? जा गाईचं शेण आण. गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गो रजसार्भकम्. भगवंताच्या अंगाला शेण लावलं गाईचं. हे बघा, गोमूत्र अत्यंत पवित्र वस्तू आहे. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय गाईच्या गोमूत्रामध्ये, गोमयामध्ये अनेक प्रकारचे रोग दूर करण्याची
काउथेरपी, पंचगव्याचा उपयोग करून कॅन्सर बरा करता येतो. बलसणला कॅन्सरचे हॉस्पिटल आहे, तिथे पंचगव्यानं कॅन्सर बरा केला. पंचगव्य म्हणजे काय? गाईचं गोमूत्र, थोडस शेण, दूध, दही, तूप आणि मंत्रांनी युक्त केलेलं कुशजल याने पंचगव्य जे बनतं, त्या पंचगव्यामध्ये कॅन्सर बरा करण्याचं सामर्थ्य आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. त्या कोरोनाच्या काळामध्ये मला कोरोना नाही झाला, पण चिकनगुनिया झाला. सगळे सांधे आखडून गेले. एक महिनाभर खाली बसता येत नव्हतं. खुर्चीवरच बसून स्नान, संध्या, भोजन सगळं खुर्चीवर बसून करावं. नाशिकचे परमश्री दत्तदासजी महाराज त्यांच्या संपर्कामध्ये होतो. त्यांनी सांगितलंय, बघा तुम्ही काय करा, गाईच्या शेणाचं लेप सगळ्या सांध्यांना करून बसा 1 तासभर रोज. काय होतीच, मी गाईच्या शेणाचं लेप अंगाला लावून 1 तासभर बसायचं उन्हामध्ये, नंतर स्नान करायचं. लोकांनी भीती घातली होती, महाराज हा चिकनगुनिया म्हणे 8-8 वर्ष जात नाही, दरवर्षी पुन्हा पुन्हा येतो म्हणे. म्हटलं असं जर झालं तर कसं व्हायचं, आपल्याला बसल्याशिवाय तर काही करता येत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 महिन्यानंतर त्या ठिकाणी हळूहळू बरं वाटलं, सांधे मोकळे झाले आणि आता इतके वर्ष झाले अजून त्याचा कधी त्रास झाला नाही. परमश्रद्धे आमचे मुकुंद काका जामदेवळेकर प्रज्ञाचक्षू, त्यांनी गोशाळा खोदली, गोशाळा बांधली. एक डोंगर घेतला, त्याच्यावर गाई चरायला जात. उंच डोंगरावर पाण्याची व्यवस्था कशी करावी, कोणी सांगितलं खालून पाईपलाईन करा वगैरे. काशीचे परमश्रद्धे आमचे गुरुजी, अण्णांचा गुरुजींचा फार मोठा स्नेह आहे. गवंदे अण्णांनी गुरुजींना का भीमाशंकरला बोलून त्यांना पुरस्कार दिलेला आहे भीमाशंकराचा. त्यांनी सांगितलं, एक मुहूर्त काढून देतो, त्या मुहूर्तावर तुम्ही वर तलाव खोदा. उंच डोंगरावर त्या मुहूर्तावर तलाव खोदला आणि आश्चर्य महाराज त्या तलावाला पाणी लागलं. विचारलं गुरुजींना, असं कसं झालं, खाली खोल जाऊन पाणी लागत नाही आणि तलाव डोंगरावर पाणी कसं लागलं? गुरुजींनी सांगितलं, इथं गायी फिरतात आणि गायीच्या पायामध्ये शक्ती आहे. जमिनीच्या खोल गेलेली पाण्याची पातळी वर आणण्याची शक्ती, सामर्थ्य गायीच्या पायामध्ये. म्हणजे ते गाय फिरते, ते सगळे दोष निघून जातात. वास्तुदोष असेल, गाय जर घरामध्ये फिरली वास्तुदोष निघून जातो. पुष्कळ महत्व आहे गायीचं. स्वयंपाक झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आपण स्वयंपाक स्वच्छ करतो ना, ते तुम्ही डिटर्जंट टाकून स्वच्छ करून घ्या, स्वच्छ होईल, पण पवित्र होणार नाही. जेव्हा गाईचं शेण लाव तेव्हाच ते पवित्र होतं, तोपर्यंत पवित्र येत नाही. गोमय वसते लक्ष्मी, गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा निवास आहे. आणि महाराज भगवान परमात्म्याची दृष्ट सगळ्यांनी काढली. एक स्तोत्र म्हटलं, बालरक्षा स्तोत्र. अव्यादजोंग्रिमणिमां स्तवजान्वथोरू यज्ञोच्युतकटितटं जठरमयस्य ऋक्केशवस्तुतुर ईशयिनस्तु कंठं विष्णुर्भुजं मुखमुरुक्रमैश्वरकं. बालरक्षा स्तोत्र गायलं. दशमस्कंदातलं 6व्या अध्यायातलं 7 श्लोकांचं स्तोत्र आहे. हे जर स्तोत्र रोज म्हटलं तर आपल्या मुलांना दुष्ट होत नाही, असं या स्तोत्राचं महात्म्य आहे. भगवंताला स्थान घातलेलं आहे. यानंतर नंद बाबा सगळे गोपाळ आले. त्यांनी पूतनेच्या देहाचे तुकडे केले आणि अग्नीच्या वाळवंटात पूतनेच्या देहाला अग्नी दिला. महाराज पूतनेची चिता पेटली आणि त्या चितेतून सगळीकडे सुगंध पसरू लागला. चितेतून कुठं सुगंध येत असतो का? पण पूतनेच्या या चितेतनं सगळीकडे असं म्हणतात सुगंध पसरू लागला. धूमश्चागुर सौरभा. शुकदेवाने म्हटलं, राजाने भगवंताचा मंगलमय स्पर्श पूतनेच्या देहाला झाला होता आणि त्यामुळे पूतनेच्या चितेतून सर्वत्र सुगंध पसरू लागला. पूतना राक्षसी आहे, रुधिरासन आहे.
भगवंताला मारण्यासाठी आली होती, पण भगवंताने विचार केला, हिने मला दूध पाजलंय, स्तनपान करवलं, आईचं काम करवलंय ना, मग हिला मी तीच गती देणार आहे जी यशोदा मैयाला देणार आहे. ऐसे उदार कोण जग माही, भगवंत इतका उदार कोण आहे महाराज. शुकदेवाने म्हटलं, राजन, प्रभूंनी पूतनेचा उद्धार केला. पूतना मोक्षं कृष्णस्यार्वकमद्भुतं शृणुयात् श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिम्. हा पूतना मोक्ष भगवान श्रीकृष्णाच्या अद्भुत बांधलेला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचं श्रवण करतो त्याला भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल प्रेम अंतरंगात वाढू लागतं. यानंतर हळूहळू भगवान मोठे होऊ लागले. 1 महिन्याचे झाले, पहिलं जन्म नक्षत्र आलं. शास्त्र असं सांगतं की मूल 1 वर्षाचं होईपर्यंत दर महिन्याला जन्म नक्षत्रावर त्याचा मासिक वाढदिवस करावा आणि 1 वर्षानंतर जन्मतिथीला, तारखेला नाही, दरवर्षी त्याचा वार्षिक वाढदिवस करावा. आणि 1 महिन्यामध्ये महाराज भगवान पालथं पडू लागले. काय चापल्य असेल, 1 महिन्यात लेकरू पालथं पडू लागलं. यशोदाने विचार केला, उत्सव केला पाहिजे, अंग परिवर्तन उत्सव. काय करावं? यशोदाने विचार केला की मला पुत्र व्हावा म्हणून या गोपींनी व्रत केलेलं आहे, पण आतापर्यंत मी सगळ्यांना काही ना काही दिलंय, या गोपींना अजून काही द्यायचं राहिलंय. कार्य असलं तर लोकांना आहे त्याला घेतला जातो ना. आणि मग काही लोक असे असतात त्यांच्याकडे निवांत जाऊन मग आहेर करायचं असतं. त्यांनी खूप मदत केली. यशोदाने विचार केला, या गोपींनी माझ्यासाठी फार श्रम घेतले, म्हणून या गोपींचं मी पूजन करेल या निमित्तानं. म्हणून यशोदेने सगळ्या गोपींच्याकडे निमंत्रणं पाठवली. विचार केला, गोपी येण्याच्या आत मी बाळाला झोपी घालेल, कारण त्या गोपी आल्या की त्याला झोपू देत नाही, सारखं कोणी कोणी घेत राहतात, मग त्याची झोप पूर्ण होत नाही. मग यशोदेने काय केलं, भगवंताला मंगल स्नान घातलं, सुंदर वस्त्र परिधान करवले, अलंकार घातले अंगावर, तीट लावली, दूध पाजलं आणि यशोदा मैया आपल्या लालाला झोपवते, पाळण्यामध्ये झोपवते, सुंदर गीत गाते. काय म्हणते यशोदा मैया? सुरदासजीने सुंदर वर्णन केले. यशोदा हरी पालने झोलावे, यशोदा
जन्मोत्सवाच्या निमित्तानं आनंदानं नाचू लागल्या, नृत्य करू लागल्या. इकडे बराच वेळ झाला, झोप झाली भगवंताची. पाहिलं जवळ कोणीच नाहीये. भगवंताने विचार केला, बघा वाढदिवस कोणाचा? आपला. आपला वाढदिवस आणि आपल्याला एका कोपऱ्यात टाकलं आणि सगळेजण आपल्या वाढदिवसाची मजा तिकडे मारताय. काय करावं? असं असतं, ज्या देवतेचा उत्सव आहे त्या देवतेला प्रधानत्व दिलं पाहिजे. इथे भगवंताला गौणत्व आलं. आपण नाही का गणपतीच्या काळात एकदा पहिल्या दिवशी गणपती बसवला ना, त्याच्याकडे कोण जातंय? त्या गणपतीच्या उत्सवात नाना प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या गोष्टी करतात. प्रभूने विचार केला, आपल्याला भूक लागली आहे पण जवळ कोणीच नाही, आता काहीतरी चमत्कार दाखवण्याशी आपल्याजवळ कोणी येणार नाही. एवढ्यामध्ये काय झालं, एक शकटासूर नावाचा दैत्य कंसाला मारायला पाठवला होता. तो शकटासूर आला. त्या शकटासुरानं पाहिलं, यशोदा मैयानं अंगणामध्ये एक दह्या दुधाच्या डेऱ्याने भरलेला गाडा होता, त्या गाड्याखाली पाळणा ठेवला होता भगवंताचा. शकटासूर त्या गाड्यात शिरला आणि त्याने विचार केला, आपण हा गाडा उलटून टाकू, सगळे डेरे खाली पडतील आणि त्याच्या खाली चिरडून बालक मरेल. भगवंताला दोन गोष्टी करायच्या होत्या. त्यांनाही तिकडे सूचना द्यायची होती आणि शकटासुराचा समाचारही घ्यायचा होता. प्रभूंनी काय केलं, आपला पाय थोडासा लांब केला आणि त्या गाड्याला एक धक्का मारला. भगवंताचा एक धक्का काय सामान्य असणार आहे. त्या धक्क्यानं तो गाडा उलटला, सगळे डेरे खाली पडले आणि त्या डेऱ्याच्या खाली चिरडून शकटासुर ठार झाला. आवाज झाला, सगळेजण धावत धावत आले. गाडा कसा उलटला? यशोदा मैयाच्या काळजाचा ठोका चुकला. मी लालाला त्याच्या घरी निजवलाय, लाला तर सुरक्षित आहे. यशोदा भगवंताला आपल्या छातीशी धरलेलं आहे. ब्राह्मणांना बोलावलं, त्यांच्याकडून शांती मंत्रांनी आशीर्वाद घेतले. गाईचं शेपूट अंगावर फिरवलंय. कळेच ना गाडा कसा उलटला. तिथं काही गोपाळ खेळत होते लहान लहान, त्याने ते पाहिलं होतं. एकाने सांगितलं, मैया मैया मैंने देखा है, तुम्हारे लाला ने ना इस छकडे को एक लात मारी. आता कोणाचा विश्वास बसेल एवढं 1 महिन्याचं मूल आणि तो एवढा मोठा गाडा उलटवेल म्हणून. भगवंताने शकटासुराचा वध केला. त्यानंतर प्रभूंनी तृणावर्त नावाचा आणखी एक दैत्य वादळाच्या रूपाने आला होता, त्याचा वध प्रभूंनी केलेला आहे. आपल्या आईला यशोदा मैयाला आपल्या मुखामध्ये भगवंताने विश्वरूपाचं दर्शन करविलेलं आहे. यानंतर हळूहळू भगवंताच्या लीला पुढे आरंभ होता. हळूहळू भगवंत रांगू लागले. त्या ठिकाणी भगवंताच्या दिव्य लीला चालू लागले. भगवान गोपींच्या घरी जाऊन अनेक प्रकारच्या खोड्या करू लागले. भगवंताच्या सगळ्या लीला पाहायच्या, पण आता 11:30 वाजले, आपली वेळ संपलेली आहे. दुपारी 4 वाजता आपण पुन्हा एकत्र जमूया आणि भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या दिव्य लीलांचं समास्वादन त्या ठिकाणी करूया. झालेली सेवा भगवान दत्त प्रभूंच्या चरणी, माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणी, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज, सद्गुरू बसते बाबा महाराज, भगवती परमपूज्या गोदा ताई, परमादरणीय माधवी ताई, सर्व संत सज्ज श्रोतृवृंद आणि मुद्दाम भीमाशंकराहून आलेले, भीमाशंकराचं स्वरूप असणारे, आम्हाला पितृतुल्य असणारे परमश्रद्धेय वेदमूर्ती मधुकर अण्णा गवांडे गुरुजी यांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देऊया. भागवते महापुराणे दशमस्कंधाध्याय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. कथा विराम करण्यापूर्वी या ठिकाणी आलेले वेदमूर्ती गवांडे अण्णा आणि त्यांच्या धर्मपत्नी सगळाच परिवार इथे आलेला आहे. त्यांचे चिरंजीव प्रसादजी आहेत, त्यांच्या स्नुषा केतकीताई आहेत, सगळी मंडळी आहेत त्यांच्या परिवारातले. तेव्हा आपण कथा विराम करण्यापूर्वी वेदमूर्ती अण्णांचं पूजन करूया. महात्म्यांचं पूजन, साक्षात भीमाशंकराचं पूजन या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे. हे पूजन या ठिकाणी आपण करूया. त्यांना श्रीमद भागवताचा प्रसाद या ठिकाणी देऊया आणि नंतर आपण आपल्या कथेचा विराम करूया. श्री ज्ञानदेव